नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 2 रियल नंबर्स वास्तव संख्या. सुरुवातीला आपण पाठीमागच्या प्रकरणातील थोडी उजळणी करूया. आपल्याला माहिती की संच प्रकरणामध्ये आपण काही स्टँडर्ड संच आपण शिकलेलो आहोत. कॅपिटल एन बरोबर सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्यांचा संच, महिरपी कंसात 1 2 3 4 डॅश 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 कंस पूर्ण. डब्ल्यू या अक्षराने दर्शवतात तो पूर्ण संख्यांचा संच असतो म्हणजे सेट ऑफ होल नंबर्स इज इक्वल टू 0 1 2 3 4 डॅश 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 कंस पूर्ण. आय अक्षराने सेट ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच दर्शवला जातो. डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 कंस पूर्ण. क्यू हा जो संच आहे तो परिमेय संख्यांचा संचसाठी हे अक्षर वापरतात म्हणजे सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आणि मागील इयत्तेमध्ये तुम्ही परिमेय संख्याची व्याख्या पाहिलेली आहे की पी छेद क्यू स्वरूपात मांडलेली संख्या परिमेय असते जर पी आणि क्यू दोन्ही पण इंटिजर असतील म्हणजेच आय या संचाचा घटक असतील आणि क्यू नॉट इक्वल टू 0. या अटींचं पालन करणारा पी छेद क्यू स्वरूपातील कोणतीही संख्या ही परिमेय असते. मात्र या दोन अटी अतिशय महत्वाच्या आहेत. पी आणि क्यू म्हणजे अंश आणि छेद हे दोन्ही पण पूर्णांक संख्या पाहिजेत आणि छेद हा 0 सोडून कोणतीही पूर्णांक संख्या चालेल. तर अशा स्वरूपात मांडलेली पी अपॉन क्यू स्वरूपात मांडलेली संख्या ही रॅशनल असते म्हणजेच परिमेय संख्या असते. तर परिमेय संख्यांचा संच हा क्यू या अक्षराने दर्शवतात आणि त्याची व्याख्या आपल्याला अशी करता येईल. क्यू डॅश म्हणजेच सेट ऑफ इररॅशनल नंबर्स म्हणजेच अपरिमेय संख्यांचा संच. आपल्याला माहिती आहे की वास्तव संख्यांचे 2 प्रकार आहेत, आपण ते पुढे पाहणार आहोत. एक परिमेय आणि दुसरे अपरिमेय म्हणजे रॅशनल आणि इररॅशनल असे 2 प्रकार आहेत. आर हा जो संच आहे तो सेट ऑफ रियल नंबर्स साठी वापरतात म्हणजेच वास्तव संख्यांचा संच आर या अक्षराने दर्शवतात. आर हा संच हा सर्वात मोठा संच आहे या सर्व दिलेल्या संचांमध्ये. मग आता आपल्याला उपसंच म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत मागील प्रकरणामध्ये. एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे, डब्ल्यू हा आय चा उपसंच आहे, आय हा क्यू चा उपसंच आहे आणि क्यू हा आर चा उपसंच आहे. उपसंच म्हणजे काय आपण शिकलेलो आहे. एन मधले सर्व घटक डब्ल्यू मध्ये आहेत म्हणून एन हा डब्ल्यू चा उपसंच आहे. डब्ल्यू मधले सर्व घटक आय मध्ये आहेत, आय मधील सर्व घटक क्यू मध्ये आहेत आणि क्यू मधले सर्व घटक आर या संचामध्ये आहेत. म्हणजेच एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू इज अ सबसेट ऑफ आय, आय इज अ सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज अ सबसेट ऑफ आर. हिअर आर इज द लार्जेस्ट सेट ऑफ ऑल द सेट्स. आणखीन आपण हा एक भाग शिकलेलो आहे इंटरसेक्शन ऑफ सेट्स म्हणजेच छेदसंच. क्यू छेद क्यू डॅश. क्यू डॅश म्हणजे काय आत्ताच आपण पाहिलंय की अपरिमेय संख्यांचा संच, क्यू म्हणजे परिमेय संख्यांचा संच आहे. मग परिमेय संख्यांचा संच आणि अपरिमेय संख्यांचा संच यांचा छेदसंच हा नेहमी रिक्त असतो म्हणजेच या दोघांमध्ये कोणीही सामायिक घटक नाही. कारण छेदसंचामध्ये आपण फक्त सामायिक घटक लिहित असतो. या दोघांमध्ये कोणताही घटक सामायिक नाही म्हणजे परिमेय आणि अपरिमेय यांचा छेदसंच हा नेहमी रिक्त संच असतो. तसेच परिमेय आणि अपरिमेय यांचा संयोग संच हे संयोग संचाचं चिन्ह आहे क्यू युनियन क्यू डॅश. मग या दोघांचं जर संयोग संच आपण घेतला तर तो नेहमी वास्तव संख्यांचा संच म्हणजेच आर असतो. कारण परिमेय आणि अपरिमेय या दोघांनी मिळून जो संच तयार होतो यालाच आपण म्हणतो वास्तव संख्यांचा संच, जो आर या अक्षराने दर्शवला जातो. रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स क्यू क्यू डॅश यांचं इंटरसेक्शन आपण इथे घेतलेलं आहे.
So intersection of rational numbers and irrational numbers is equal to phi, means empty set, because there is no common element between rational and irrational numbers. So totally they are different sets, means disjoint sets. And Q union Q dash means union of rational set of rational numbers and set of irrational numbers is equal to the set of real numbers, and set of real numbers is denoted by capital R. वास्तव संख्यांचे दोन प्रकार आहेत, परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या, म्हणजेच रॅशनल नंबर्स आणि इररॅशनल नंबर्स. आता आपण अपरिमेय संख्येची काही व्याख्या करणार नाही आहोत. व्याख्या त्याची करायची झाली तर अतिशय अशी सोपी करता येईल की जी संख्या परिमेय नसते ती अपरिमेय असते. अ नंबर विच इज नॉट रॅशनल इट इज इररॅशनल नंबर. त्यामुळे आपण व्याख्या अपरिमेयची अशी करणार नाही. जी संख्या परिमेय नसते ती अपरिमेय असते. मग आता रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या म्हणजे काय, आपण त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आपण मगाशीच वरती पाहिलेलं आहे की सेट ऑफ इंटिजर्स म्हणजेच पूर्णांक संख्यांचा संच म्हणजेच डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश 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 या सर्व संख्या परिमेय आहेतच. आणि एन मधल्या सगळ्या संख्या या आय मध्ये आलेल्या आहेत. डब्ल्यू मधील सर्व संख्या आय मध्ये आलेल्या आहेत. म्हणजेच एन, डब्ल्यू आणि आय या तीनही संचातील सर्व संख्या परिमेय आहेतच. कारण एन हा डब्ल्यूचा उपसंच आहे, डब्ल्यू हा आयचा उपसंच आहे, आपण मगाशी पाहिलेला आहे. त्यामुळे हे तीनही संचातील सर्व संख्या या परिमेय संख्या आहेत. म्हणजेच इथे आपण जे दोन प्रकार पाहिले आता, रॅशनल आणि इररॅशनल, त्यामध्ये रॅशनलच्या बद्दल आपण पहिली व्याख्या अशी करू शकतो किंवा त्याची उदाहरणं म्हणून आपण पाहू शकतो की प्रत्येक पूर्णांक संख्या ही परिमेय असते. म्हणजे ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स, म्हणजे आय सेट मधील सर्व संख्या या पूर्णांक संख्या आहेत. दुसरी व्याख्या की जी मागील इयत्तांमध्ये तुम्ही अभ्यासलेली आहे की परिमेय संख्या मांडताना संचच्या रूपामध्ये मांडताना अशी मांडतात, क्यू बरोबर मैरपी कंसात पी छेद क्यू असा आहे की पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय, म्हणजेच पी आणि क्यू आयचा घटक आहे आणि क्यू नॉट इक्वल टू 0, म्हणजे छेदस्थानी क्यू आहे. क्यू ची किंमत ही 0 सोडून कोणतीही संच आय मधील चालेल, म्हणजे शून्येतर पूर्णांक संख्या पाहिजे. म्हणजेच क्यू इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू बोथ बिलॉंग्स टू आय अँड क्यू नॉट इक्वल टू 0 या स्वरूपात मांडलेली कोणतीही संख्या ही परिमेय असते. म्हणजे सुरुवातीला आपण पाहिलं की प्रत्येक पूर्णांक संख्या परिमेय आहे. आता अपूर्णांकाच्या रूपात सुद्धा मांडलेली संख्या परिमेय असते, फक्त दोन्ही संख्या पी आणि क्यू आयचा घटक पाहिजेत आणि क्यू ची किंमत 0 नको. मग या स्वरूपात मांडलेल्या संख्या सुद्धा अपूर्णांक सुद्धा परिमेय असतात. आता आणखीन एक भाग बघणार आहोत, तो आहे दशांश अपूर्णांकांच्या रूपातील संख्यांच्या बाबतीमध्ये. प्रत्येक परिमेय संख्या ही दशांश अपूर्णांक रूपात खंडित किंवा अखंड आवर्ती स्वरूपात मांडता येते. याच्याबद्दल आपण पुढच्या घटकामध्ये अधिक माहिती पाहणार आहोत. एव्हरी रॅशनल नंबर इज रिप्रेझेंटेड ॲज टर्मिनेटेड ऑर नॉन टर्मिनेटेड रेकरिंग डेसिमल फ्रॅक्शन. म्हणजे काय तर परिमेय संख्या अपूर्णांक रूपात दशांश अपूर्णांक रूपात ज्या वेळेला मांडतो त्यावेळेला एकतर ती खंडित स्वरूपात असते किंवा अखंड आवर्ती स्वरूपात असते. म्हणजे परिमेय संख्या ही दोन प्रकारची असते दशांश अपूर्णांकाच्या रूपामध्ये. एकतर ती टर्मिनेटेड असते, टर्मिनेटेड डेसिमल फ्रॅक्शन असतो, किंवा नॉन टर्मिनेटेड रेकरिंग डेसिमल फ्रॅक्शन असतो. तर या दोन्ही पैकी कोणतीही स्वरूपातली संख्या दशांश अपूर्णांकातली संख्या ही परिमेय असते. आता आपण परिमेय संख्येचे दशांश अपूर्णांकी रूप खंडित किंवा अखंड आवर्ती असते आता पाहिलं, तर त्याची काही उदाहरणं पाहूया. पहिली संख्या आहे 2/5. मग 2 ला जर 5 ने भागलं तर भागाकार येतो 0.4. मग इथे 0.4
इथे भागाकार पूर्ण झालेला आहे, म्हणजेच ही संख्या खंडित रूपामध्ये आहे. -7/64. मग 7 ला 64 ने भागलं तर उत्तर येत आहे 0.109375. इथेही भागाकार पूर्ण झालेला आहे, त्यामुळे उत्तर आलेलं आहे वजा, कारण वजा चिन्ह आहे तसंच ठेवलेलं आहे. 7 ला 64 ने भागल्यावर उत्तर आलेलं आहे 0.109375, म्हणजे -0.109375. इथे सुद्धा हे खंडित रूप आहे. तिसरं उदाहरण आहे खंडित रूपचं, 101/8. मग 101 ला जर आपण 8 ने भागलं, म्हणजे असा जर भागाकार केला तर आपल्याला उत्तर येईल 12.625. म्हणजे 101 ला जर 8 ने भागलं आपण तर उत्तर आलं 12.625. मग आता या तीनही उदाहरणावरून लक्षात येत आहे की या तीनही संख्या म्हणजे 2/5, -7/64 आणि 101/8 या संख्या खंडित रूपामध्ये दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात मांडता आलेल्या आहेत. म्हणजे या तीनही उदाहरणातील संख्या या परिमेय संख्या आहेत. आता आपण परिमेय संख्येचंच अखंड आवर्ती रूप पाहूया. मग 17/36, म्हणजे इथे 17 ला जर 36 ने भागलं तर आपल्याला उत्तर मिळतंय 0.47222222 आणि इथे भागाकार पूर्ण होत नाहीये, म्हणजे पुन्हा पुन्हा तोच तो भाग घालवावा लागतो आहे. 2चाच भाग सतत जातोय, म्हणजे हा आवर्ती भागाकार आहे. याला म्हणतात रेकरिंग डिव्हिजन. मग या भागाकारामध्ये पुनरावृत्ती होते आहे, सतत 2चाच भाग जातो आहे, म्हणजेच इथे 2 ही संख्या आवर्ती स्वरूपात आहे आणि अखंड पण आहे, कारण भागाकार संपलेला नाही. म्हणजे 17 ला जर 36 ने भागलं तर येणारं उत्तर असं आहे 0.47222222 म्हणजेच इथे 2 सारखा सारखा रिपीट होतो आहे, पुनरावृत्ती होते आहे. मग हीच संख्या अखंड रूपात आहे, त्याला आपण असंही मांडू शकतो 0.4722 आणि आवर्ती 2 आहे म्हणून 2च्या डोक्यावर टिंब लिहिलेला आहे. म्हणजे टिंब तरी देतात किंवा डॅश तरी करतात. मग 2चा अर्थ आहे 2 हा इथे आवर्ती आहे. म्हणजेच 17/36 ही संख्या अखंड आवर्ती रूपात आहे, म्हणजेच ती संख्या परिमेय आहे. कारण आत्ताच आपण पाहिलं होतं की परिमेय संख्या ही अखंड आवर्ती स्वरूपात असेल तर कोणतीही संख्या दशांश अपूर्णांकातली संख्या जर अखंड आवर्ती स्वरूपात असेल तर ती संख्या परिमेय असते. आता आपण अखंड आवर्ती रूपातील संख्येचं दुसरं उदाहरण पाहूया. 33/26. इथे जर 33 ला आपण 26 ने भागलं तर भागाकार येतो 1.2692307692 म्हणजे हा देखील भागाकार न संपणारा भागाकार आहे आणि इथे देखील संख्यांचा गट आवर्ती झालेला आहे. म्हणजे इथे आपल्याला सांगता येईल की 6-9-23-07 परत 6-9-23-07 म्हणजे हा पूर्ण गट रिपीट झालेला आहे. 69-230 69-23-07 परत 69-23-07 म्हणून इथे 69-23-07च्या डोक्यावर डॅश दिलेली आहे, म्हणजे हा पूर्ण अंकांचा गट हा आवर्ती होतो आहे. म्हणजे इथे देखील 33/26 या अपूर्णांकाला आपण दशांश अपूर्णांकाच्या रूपात जर मांडलं तर त्याचं अखंड आवर्ती रूप आपल्याला दिसतं. म्हणजे ज्याच्यात 69-23-07 हा आवर्ती भाग आहे आणि हा भागाकार न संपणार आहे, म्हणजेच तो अखंड आहे. म्हणजे ही संख्या सुद्धा परिमेय आहे. तिसरं उदाहरण आहे 56/37. मग 56 ला जर आपण 37 ने भागलं तर आपल्याला संख्या मिळते 1.513513 आता याच्यात जर नीट पाहिलं तर लक्षात येते की 513 513 513 ही संख्या पुन्हा पुन्हा आलेली आहे आणि डॉट 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 आहे, म्हणजे हा भागाकार न संपणारा आहे, म्हणजेच हा रेकरिंग डिव्हिजन आहे. मग या ठिकाणी 513 हा संख्यांचा गट आवर्ती स्वरूपात आहे, म्हणून आपण संख्या लिहिताना अशी लिहू शकतो 1.513 आवर्ती 513 आहे, म्हणजेच ही संख्या सुद्धा परिमेय
आहे. आपण पाहिलं की या उदाहरणातल्या सर्व संख्या या खंडित रूपातल्या असोत किंवा अखंड आवर्ती रूपातल्या असोत, ही 6च्या 6 उदाहरणं परिमेय संख्या आहेत. नाउ let us see some rational numbers. Decimal form of any rational number is either terminating or non-terminating recurring type. So let us learn some terminating type numbers. First is 2 upon 5. Means here if we divide this 2 by 5, we get the quotient 0.4. So this is a terminating type of decimal fraction. Second one is minus 7 upon 64 is equal to, if we divide this 7 by 64, we get the answer 0.109375. So minus sign as it is. So this is also a terminating type of decimal fraction. So this is also rational. Third one is 101 upon 8, means if we divide this 101 by 8, if we divide this 101 by 8, we get 12.625. Here the division is completed, and also we get the answer is 12.625. So this is a terminating type of decimal fraction. So the number which is expressed in the terminating type of decimal fraction, it is a rational number. Now consider some examples of non-terminating and recurring type of fractions. First is 17 upon 36. If we divide this 17 by 36, we get 0.472222. Now here the division is incompleted. So division is continued. But here the answer is 0.472222. It means that the number 2 is repeated here. So this is recurring. And the division is not completed. So this is non-terminating also. So this number is non-terminating, means ... is there, and 2 is repeated. So it is a recurring type. So we can write this number as 0.472, and 2 is recurring. So to show the recurring, we have to show the dot over his head or its head. So second number is 33 upon 26. Now here again, if we divide this 33 by 26, we get the answer is 1.2692307 692,307 ... Again here the division is not completed. So here this is the recurring type of division. So in this division 69230 692,307 692,307, this group of number is repeated, means this is a recurring type. And here the division is not completed, so it's going on and on. So division is continued, so ... is there. So this is a non-terminating type of fraction. So this number is also a rational number, because every decimal fraction which is expressed in the form of non-terminating recurring type, it is a rational number. So now we can express this number as 1.2, and 692,307, this is a recurring. So we can write the dash over its head. So 692,307 is a recurring type, so we show here dash. Third one is 56 upon 37. Now if we divide this 56 by 37, we get 1.513513,513 ... So here if we observe carefully, 513 513 513 is repeated frequently. So this is also a non-terminating and recurring type of fraction, because here division is not completed. So this is a recurring division. So 1.513 513 513
So 513 is a recurring, so we can write 1.513. So instead of recurring, we can write the dash or its ahead. So 1.513, recurring 513. This is also a rational number. So in this topic, here all the 6 examples are the rational numbers. So we learn that the decimal fraction which is expressed in the form of terminal type or non-terminating recurring type, all these numbers are rational numbers. आता आपण परिमेय संख्यांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत, म्हणजेच प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. आता आपण इथे हे सर्व गुणधर्म मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीतून पाहणार आहोत. सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना देखील हे गुणधर्म मराठीतून सहज समजण्यासारखे आहेत आणि त्यामुळे इथे इंग्लिशमध्ये काही एक्सप्लेन फारसं करण्याची आवश्यकता वाटत नाही. पहिला गुणधर्म आहे क्रमनिरपेक्षता, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह. जर आपण एबीसी या 3 संख्या परिमेय जर घेतल्या तर एबीसी या 3 संख्या परिमेय असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये आपण 4 गुणधर्म मुख्यत्वे पाहणार आहोत. त्यामधला पहिला गुणधर्म आहे क्रमनिरपेक्षता, म्हणजेच कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. मग प्रत्येक गुणधर्मामध्ये 2 प्रकार असणार आहेत, पुन्हा उपप्रकार आहेत. एक आहे बेरजेचा गुणधर्म आणि दुसरा आहे गुणाकाराचा, म्हणजे ऍडिशन प्रॉपर्टी ऑफ कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी अँड मल्टिप्लिकेटिव्ह कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. म्हणजेच बेरजेचाही क्रमनिरपेक्षता गुणधर्म असणार आहे आणि गुणाकाराचाही क्रमनिरपेक्षता गुणधर्म असणार आहे. असे प्रत्येक गुणधर्मामध्ये 2-2 प्रकार आपण उपप्रकार केलेले आहेत, एक बेरीज आणि दुसरा गुणाकार. मग आता प्रथम क्रमनिरपेक्षतेचा म्हणजेच कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टीचा बेरजेचा पहिला गुणधर्म आपण पाहूया. ए बी सी या 3 संख्या परिमेयात आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे. मग आता इथे ए आणि बी या परिमेय संख्या आहेत, तर परिमेय संख्यांची जर बेरीज आपण केली, ए प्लस बी केलं किंवा बी प्लस ए केलं तरी त्यांच्या उत्तरात फरक पडणार नाही, उत्तर सारखंच येणार आहे. म्हणजे ए प्लस बी केलं काय आणि बी प्लस ए केलं काय, या दोघांची ऍडिशन सेमच येणार आहे, बेरजेचं उत्तर सारखंच येणार आहे. याच्यासाठी उदाहरण पाहूया. 5 अधिक 7 केलं तरी उत्तर 12च येणार आहे आणि 7 अधिक 5 केलं तरी उत्तर 12च येणार आहे. म्हणजे इथे बेरजेमध्ये क्रमाला महत्व नाही, म्हणजे बेरीज ही क्रमनिरपेक्ष असते असं आपल्याला या गुणधर्मावरून सांगता येईल. अजून एक उदाहरण इथे पाहूया. आता इथे अपूर्णांकांचं उदाहरण घेतलंय. आपल्याला माहिती की पी छेद क्यू स्वरूपात मांडलेल्या संख्या सुद्धा परिमेय असतात, म्हणजेच पी अपॉन क्यू स्वरूपात या संख्या मांडलेल्या आहेत. मग आता 3/5 अधिक 1/3 यांची बेरीज केली काय आणि 1/3 अधिक 3/5 केलं काय, म्हणजे या दोघांची आदला बदल केली. याला प्रथम लिहिलं, याला नंतर लिहिलं, याला अगोदर लिहिलं आणि ही संख्या दुसऱ्यांदा लिहिली. म्हणजे बेरजेमध्ये क्रमाला महत्व नाही आहे. मग ही बेरीज आपण दोन्ही प्रकारे केली. अशी केली तर इथे तिरकस गुणाकार करून आपण छेदाचा गुणाकार छेदात लिहिला, 5×3 = 15, 3×3 = 9 आणि 5×1 = 5. इथे असा तिरकस गुणाकार आपण केला, म्हणजे ढाल तलवार वापरली 3दा. मग 3×3 = 9 झाले, 5×1 = 5 आणि छेदातला गुणाकार छेदात 15 झाला. 9×5 = 14/15 आलं. डावीकडच्याचं उत्तर आलं 14/15. मग यांच्यात जर आदला बदल केली तर 1/3 आधी घेतला आणि मग 3/5 त्याच्यात मिळवला तरी उत्तर पुन्हा तेच आलेलं आहे. तिरकस गुणाकार केला, 5×1 = 5, 3×3 = 9, छेदाचा गुणाकार छेदात 15, 14/15 आलं. म्हणजे बेरीज ही क्रमनिरपेक्ष असते. 3/5 अधिक 1/3 लिहिलं काय आणि 1/3 अधिक 3/5 लिहिलं काय, दोघांचंही उत्तर सेम आलेलं आहे. म्हणजेच बेरीज ही क्रमनिरपेक्ष असते. म्हणजेच आपण आता हा गुणधर्म पाहिला, ए प्लस बी बरोबर बी प्लस ए. आता गुणाकाराचाच क्रमनिरपेक्ष गुणधर्म पाहूया, म्हणजे कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. ए इंटू बी इज इक्वल टू बी इंटू ए. इथे गुणाकारात देखील क्रमनिरपेक्षता हा गुणधर्म असतो, म्हणजेच गुणाकार करताना देखील क्रमाला महत्व नाही. कोणती संख्या आधी घेतली आणि कोणती नंतर घेतली गुणाकार करताना तरी गुणाकाराचं उत्तरात फरक पडत नाही. म्हणजेच इथे उदाहरण पाहिलं, 6×4 आणि 4×6 दोघांचे उत्तर 24च येणार आहे. किंवा अपूर्णांक घेतले 5/6 गुणिले 7/11 किंवा 7/11 इंटू 5/6 केले तर दोघांचा गुणाकार 35/66 35/66च येणार आहे. म्हणजे उत्तरात बदल होत नाही. म्हणजे हे दोन्ही गुणधर्म आपल्या लक्षात आले असतील की बेरीज आणि गुणाकार करताना क्रमाला महत्व नाही, त्यांची ऑर्डर महत्वाची
नाही. कोणी आधी आणि कोणी नंतर लिहिलं तरी चालतं. आता दुसरा गुणधर्म पाहूया, साहचर्य म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी. यामध्ये पुन्हा दोन प्रकार असणार आहेत, बेरीज आणि गुणाकार म्हणजे ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन. सुरुवातीला आपण साहचर्य गुणधर्माचा बेरजेचा गुणधर्म पाहूया. आता तीन संख्या परिमेय आहेत, ए बी सी आपण सुरुवातीला म्हटलेला आहे. मग ए अधिक बी अधिक सी म्हणजे ए आणि बी ची बेरीज प्रथम केली आणि नंतर त्यामध्ये जर सी मिळवला, किंवा ए अधिक बी अधिक सी मध्ये बी अधिक सी यांची बेरीज अगोदर केली आणि नंतर त्याची ए बरोबर बेरीज केली, तर दोन्ही उत्तरे समानच असतात. म्हणजे इथे देखील आपल्याला सांगता येईल की कुठल्याही दोघांची बेरीज आधी केली तरी उत्तर सारखंच येणार आहे. मग इथे उदाहरण घेतलेलं आहे, 5 अधिक 3 अधिक 2. मग इथे 5 अधिक 3 ची आधी बेरीज केली, 5 आणि 3 8 आणि मग ते 2 मध्ये मिळवले, मग 8 आणि 2 10 झाले. किंवा इथे 5 अधिक 3 अधिक 2 मध्ये आधी 3 आणि 2 ची बेरीज केली, 5 झाली आणि पुन्हा या 5 मध्ये जर ते 5 मिळवले तरी उत्तर 10च येणार आहे. म्हणजे इथे देखील आपल्याला सांगता येईल की बेरीज करताना हा साहचर्य म्हणजे असोसिएटिव्ह प्रॉपर्टी आहे की कुठल्याही दोघांची बेरीज आधी केली तरी चालणार आहे. म्हणजेच इथे उत्तर सारखं येत आहे. तसंच आपण इथे अपूर्णांकांची पण इथे एक बेरीज करून पाहिलेली आहे. 1/3 अधिक 2/5 अधिक 1/4 हे तीन संख्या घेतलेल्या आहेत परिमेय, आणि इथे त्याच तीन संख्यात फक्त क्रम बेरीज करताना त्यांना आपण 1/3 तसंच ठेवलं आणि या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज प्रथम केली, तर बेरीज अशी होईल. इथे तिरकस गुणाकार करून आपण ढाल तलवार वापरून सोडवलं. 4 2 8 5 1 5 आणि 5 चोक 20. मग यांचा परत बेरीज झाली 8 आणि 5 13/20. मग पुन्हा इथे ढाल तलवार वापरली, 20 1 20 आणि 13 39 20 3 60. मग इथे पण असंच सोडवलं. पहिलं या दोघांची बेरीज केली, 5 1 5 3 2 6 छेद 15 आले, 1/4 आहे तसेच लिहिले. यांची बेरीज झाली 11/15. पुन्हा इथे ढाल तलवार वापरली, 11 चोक 44 15 1 15 15 चोक 60 छेदात झाले. मग डावीकडच्याच इकडे सोडवलंय, ही बेरीज झाली अंशातली 59 छेद 60 आहे तसेच, आणि उजवीकडची बेरीज झाली 59 छेद 60. म्हणजे दोघांचे उत्तर सारखंच आलेलं आहे. म्हणजे इथे बेरीज करताना तुम्ही कोणत्याही दोन संख्यांची बेरीज आधी केली तरी चालते. या गुणधर्माला म्हणतात साहचर्य म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन. आता गुणाकाराचा गुणधर्म पाहूया. साहचर्य गुणधर्म गुणाकाराच्या बाबतीमध्ये म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. आता हा गुणधर्म गुणाकाराचा असा आहे की ए गुणिले कंसात बी गुणिले सी बरोबर ए गुणिले बी गुणिले सी. म्हणजे इथे सुद्धा तीन संख्यांचा गुणाकार करताना कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आधी केला तरी चालतो आणि मग आलेल्या गुणाकाराला तिसऱ्या संख्येने पुन्हा गुणलं तरी चालणार आहे. उत्तर सारखंच येणार आहे. मग इथे उदाहरण घेतलेलं आहे, 6 गुणिले 4 गुणिले 2. म्हणजेच इथे गुणाकार करताना आधी 4 आणि 2चा केला तर 4 दुने 8 होईल आणि 8ने पुन्हा 6ला गुणलं, 6 8 48 गुणाकार येईल. पुन्हा इथे त्याच तीन संख्यांचा गुणाकार आहे. इथे आपण 4 आणि 2चा गुणाकार आधी केला होता, आता इथे 6 आणि 4चा गुणाकार आधी केलेला आहे. 6 चोक 24 24 गुणिले 2 48. म्हणजे इथे असं सोडवलं तरी 48 येणार आहे आणि असा गुणाकार केला तरी 48च येणार आहे. म्हणजे उत्तरात फरक पडत नाही. म्हणजेच गुणाकार करताना इथे देखील कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आधी केला तरी चालणार आहे. या गुणधर्मालाच म्हणतात असोसिएटिव्ह प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन म्हणजे साहचर्य गुणधर्म आहे गुणाकाराच्या बाबतीमध्ये. मग इथेच अजून एक उदाहरण, अपूर्णांक संख्या घेतलेल्या आहेत, या देखील परिमेय संख्याच आहेत. मग 1/3 गुणिले 2/5 गुणिले 1/4 बरोबर याच तीन संख्यांचा गुणाकार क्रम बदललाय फक्त. म्हणजेच गुणाकार करताना आपण या दोन संख्या प्रथम विचारात घेतल्या, इथे दुसरी आणि तिसरी संख्यांचा गुणाकार प्रथम केलेला आहे. गुणाकार करताना अंशाचा गुणाकार अंशात झाला 2 1 2 आणि छेदांचा गुणाकार झाला 5 चोक 20 इथे आणि पुन्हा 20 3 60 खालच्या ओळीला झाला. परत इथे भाग गेला, 2 1 2 2 3 6 0 म्हणजे 1/30 आणि इकडचे उत्तर आपल्याला सोडवता येईल. यांचा गुणाकार झाला 2/15 1/4 आहे तसेच आहेत. पुन्हा यांचा गुणाकार झाला 2 1 2 15 चोक 60 आणि पुन्हा इथे भाग गेला 2 आणि 60चा 2 1 2 2 30 60 म्हणजेच 1/30 असं दोन्हीकडचं उत्तर आपल्याला आलेलं दिसतंय. म्हणजे उत्तरात बदल होत नाही. गुणाकार करताना कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आधी केला आणि नंतर तिसऱ्या संख्येशी आपण गुणाकार केला तरी उत्तर समानच येतं. तेव्हा हे दोन गुणधर्म आपण आता पाहिले. असोसिएटिव्ह प्रॉपर्टी म्हणजेच
ऍडिशनच्या बाबतीमध्ये आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे बेरीज आणि गुणाकाराच्या बाबतीमध्ये हा साहचर्य गुणधर्म आपण पाहिला उदाहरणासह. आता परिमेय संख्यांचा तिसरा गुणधर्म आहे प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर्स. थर्ड प्रॉपर्टी इज आयडेंटिटी, अविकारक असा तिसरा गुणधर्म आहे. आपण सुरुवातीपासून पाहतो की याच्यात पुन्हा दोन उपप्रकार आहेत. एक बेरजेचा गुणधर्म आहे अविकारकचा आणि एक गुणाकाराचा गुणधर्म आहे अविकारकचा. म्हणजेच आयडेंटिटी प्रॉपर्टी ऑफ ऍडिशन अँड मल्टिप्लिकेशन. मग पहिला गुणधर्म अतिशय सोपा आहे. हा गुणधर्म आपण फार पूर्वीच्या इयत्तांमध्ये वापरलेला आहे. ए प्लस 0 बरोबर 0 प्लस ए. म्हणजे 0 हा जर कोणत्याही संख्येमध्ये मिळवला तर उत्तर तीच संख्या असते. म्हणजे ए अधिक 0 केलं काय आणि 0 अधिक ए केलं काय, उत्तर एच येणार आहे. मग याची उदाहरण इथे आपण पाहिलेली आहेत. 5 अधिक 0 केलं तरी उत्तर 5च येणार आहे आणि 0 अधिक 5 केलं तरी उत्तर 5च येणार आहे. म्हणजे तीच संख्या उत्तर आहे. किंवा 2/3 अधिक 0 केलं काय आणि 0 अधिक 2/3 लिहिलं काय, उत्तर दोघांचे 2/3च येणार आहे. म्हणजे हा गुणधर्म आपल्याला सहज समजण्यासारखा आहे. बेरजेचा अविकारक गुणधर्म ए प्लस 0 म्हणजे 0 प्लस ए, दोघांचे उत्तर एच येणार आहे. असाच गुणाकाराचा नियम आपल्याला यापूर्वी माहिती आहे. ए गुणिले 1 म्हणजेच 1 गुणिले ए बरोबर ए. म्हणजे 1 चा गुणाकारावर परिणाम होत नाही. 1 ने ज्या संख्येला गुणलं तीच संख्या उत्तर येते. म्हणजेच ए इंटू 1 इज इक्वल टू 1 इंटू ए केलं तर दोघांचे उत्तर एच येणार आहे. याला म्हणतात मल्टिप्लिकेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ दिस आयडेंटिटी किंवा आयडेंटिटी प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन असे म्हणता येईल. मग उदाहरणार्थ 9 गुणिले 1 केलं काय आणि 1 गुणिले 9 केलं काय, उत्तर दोघांचंही 9च येणार आहे. तसंच 5/4 इंटू 1 किंवा 1 इंटू 5/4 या दोघांचा गुणाकार 5/4च येणार आहे. म्हणजे 5/4 ला 1 ने गुणलं किंवा 1 ला 5/4 ने गुणलं, 5 1 5, 4 छेदातला 4 तसंच राहणार आहे, इथे तसंच राहणार आहे. म्हणजे उत्तरात बदल होत नाही असं आपल्या लक्षात येईल. आता चौथा गुणधर्म पाहूया परिमेय संख्यांचा, तो म्हणजे व्यस्त गुणधर्म म्हणजेच इनव्हर्स प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबर्स. यामध्ये दोन प्रकार आपण सुरुवातीपासून पाहतो, एक बेरीज आणि गुणाकार, ऍडिशन आणि मल्टिप्लिकेशन. मग हा देखील गुणधर्म सोपा आहे समजायला. ए प्लस कंसात मायनस ए यांची बेरीज 0 असते. म्हणजे ए आणि तिची विरुद्ध संख्या या दोघांची बेरीज नेहमी 0 असते. आपल्याला संख्या रेषेवरच्या संख्यांवरून आपल्याला विरुद्ध संख्या पटकन समजेल. अधिक 1 ची विरुद्ध संख्या -1 असते, -5 ची विरुद्ध संख्या +5 असते, -12 ची विरुद्ध संख्या +12 असते. म्हणजे फक्त चिन्हात बदल असतो. म्हणजेच 5 आणि -5 या दोन विरुद्ध संख्या आहेत, त्यांची बेरीज केली तर ती 0 येते. कशी येते इथे उदाहरणात दाखवलेलं आहे. 5 आहे तसा लिहिला, अधिक गुणिले वजा भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा असतो, म्हणजे वजा झाले, 5 लिहिले आहे तसे. मग 5 5 गेले, 0 राहिले. म्हणजे या दोघांची बेरीज केली तर ती 0 येते. तसंच इथे अपूर्णांकांच्या बाबतीमध्ये आपण उदाहरण पाहतोय. या सर्व परिमेय संख्याच आहेत. मग परिमेय संख्यांमध्ये जर विरुद्ध संख्या घेतल्या तर त्यांची बेरीज ही नेहमी 0 येते. 1/3 प्लस कंसात -1/3, कारण 1/3 ची विरुद्ध संख्या -1/3 आहे. या दोघांची बेरीज केली तर 1/3 आहे तसा लिहिला, अधिक गुणिले वजा भिन्न चिन्हांचा गुणाकार वजा येतो, 1/3 लिहिले आणि 1/3 मधून 1/3 गेले, 0 राहिले. म्हणजे हा गुणधर्म लक्षात येत असेल की एखादी संख्या आणि तिची विरुद्ध संख्या यांची बेरीज नेहमी 0 असते. याला आपण बेरजेचा व्यस्त गुणधर्म म्हणतो. आता गुणाकाराचा व्यस्त गुणधर्म म्हणजेच इनव्हर्स प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन पाहूया. ए गुणिले 1/1 बरोबर 1. इथे ए नॉट इक्वल टू 0 आहे. कारण गणितामध्ये छेदामध्ये आपण 0 कधीच घेत नाही. कारण छेदामध्ये जर 0 घेतला तर याचा अर्थ असतो की 0ने भागणे ही गणितातली अर्थहीन क्रिया समजली जाते. म्हणजे द डिवायडिंग बाय 0 इज मिनिंगलेस प्रोसेस इन मॅथ्स, सो वी कॅनॉट डिवाइड बाय 0 टू एनी नंबर. म्हणून आपण प्रत्येक वेळेला छेदातली संख्या असते ती नॉट इक्वल टू 0 असं आपण लिहित असतो. कारण 0ने भागणे ही गणितातली अर्थहीन क्रिया समजली जाते. मग ए गुणिले 1/a बरोबर 1 म्हणजेच ए ची गुणाकार व्यस्त संख्या आहे 1/a. म्हणजेच
या दोघांचा गुणाकार केला तर तो नेहमी 1 येतो, हे या गुणधर्मामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच इथे उदाहरण पाहूया. 7 ची गुणाकार व्यस्त संख्या होईल, म्हणजेच त्याचा रेसिप्रोकल होईल 1/7. 7 इंटू 1/7 केलं तर 7 ला 7 निघून जाईल, म्हणजेच इथे 1 शिल्लक आहे, म्हणजे यांचा गुणाकार 1 आला. तसंच इथे 5/2 इंटू 2/5, 5/2 चा रेसिप्रोकल होईल 2/5, म्हणजे 5/2 ची व्यस्त संख्या आहे 2/5. मग यांचा गुणाकार नेहमी 1 असतो. म्हणजे एखादी संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार नेहमी 1 असतो, असं या इनव्हर्स प्रॉपर्टीमध्ये सांगितलेलं आहे. द नंबर अँड द प्रॉडक्ट ऑफ अ नंबर अँड इट्स रेसिप्रोकल इज ऑलवेज 1. दिस इज द प्रॉपर्टी. सो 5/2 गुणिले 2/5, इथे 2 ला 2 कॅन्सल झाले, 5 ला 5 कॅन्सल झाले, म्हणजे 1 गुणिले 1 राहिला, छेदात पण 1 आहे, छेदातलं 1 लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे इथे दोन्ही उदाहरणांमध्ये गुणाकार 1 आलेला आहे, कारण दिलेली संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकार नेहमी 1 असतो, असा हा गुणधर्म आहे गुणाकार व्यस्तचा, म्हणजेच इनव्हर्स प्रॉपर्टी ऑफ मल्टिप्लिकेशन. आता आपण 2 परिमेय संख्यांमधील लहान मोठेपणा कसा ठरवतात ते पाहणार आहोत. म्हणजेच p/q व r/s अशा या जर 2 परिमेय संख्या आपण घेतल्या तर q आणि s नॉट इक्वल टू 0 असणार आहे, कारण आपण पाहिलेलं आहे की परिमेय संख्या म्हणताना दोन्हीही p आणि q या पूर्णांक संख्या पाहिजेत, म्हणजे i संचचा घटक पाहिजेत. इथेही r आणि s दोन्ही i संचचा घटक पाहिजेत, आणि छेद जो आहे q आणि s नॉट इक्वल टू 0 पाहिजे, तर ती संख्या परिमेय असते. ही परिमेय संख्येची व्याख्या आपण पूर्वी पाहिलेली आहे. मग अशा जर परिमेय संख्या असतील तर या 2 संख्यांमधला लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे, म्हणजेच ऑर्डर रिलेशन बिटवीन द रिअल नंबर्स आपल्याला ठरवायचं आहे. मग ते कसं ठरवतात, तर या 2 संख्यांमधून आपण यांच्यात या दोघांचा तिरकस गुणाकार करतात. p आणि s चा गुणाकार करतात आणि q आणि r चा गुणाकार करतात, आणि मग या गुणाकारावरून आपण ठरवणार की कोणती संख्या मोठी आहे, p/q मोठा आहे का r/s मोठा आहे. मग इथे यांचा गुणाकार केला ps होईल, यांचा गुणाकार होईल qr. मग तो जर दोन्ही गुणाकार जर हे दोन्ही गुणाकार समान आले तर या दोन्ही संख्या समानच असतात, असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच p/q बरोबर r/s सांगता येईल. जर यांचा गुणाकार ps चा गुणाकार हा जर मोठा आला qr च्या गुणाकारापेक्षा, तर यांच्यामध्ये जो संबंध आलेला या 2 गुणाकारांमध्ये तोच संबंध या 2 संख्यांमध्ये असतो. म्हणजेच ps चा गुणाकार जर मोठा आला qr पेक्षा, तर p/q ही संख्या मोठी आहे r/s पेक्षा. आणि तिसरा गुणधर्म सांगता येईल यांच्या लहान मोठेपणा बाबतीमध्ये की ps चा गुणाकार जर लहान आला qr च्या गुणाकारापेक्षा, तर p/q ही संख्या लहान असते r/s पेक्षा. त्यामुळे हे तीनही गुणधर्म 2 परिमेय संख्यांच्या बाबतीमध्ये लहान मोठेपणा ठरवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. Now we have to decide which rational number is greater and which rational number is smaller. Means we have to decide the order relation between the rational numbers. If p/q and r/s are the rational numbers, here q not equal to 0 and s not equal to 0, because p and q are the integers but q not equal to 0, and r and s are also integers but s not equal to 0. Then these are the rational numbers, because this definition we have seen earlier. Now we have to decide whether these 2 rational numbers, which number is bigger than the other, means which one is bigger and which one is smaller, or both are equal, we have to decide. Now here, if we take the cross multiplication of p and s, means product of p and s and product of q and r we have to consider. So if we take product of ps and qr, and if we compare these 2 products, means p into s is equal to q into r, then we say that both the rational numbers are same, equal, means their values are same. So ps is equal to qr, means p/q is equal to r/s. If
PS is greater than QR, means this product PS product is greater than the product of Q and R, then we say that P upon Q is also greater than R upon S. Similarly, the third property is if the product of P and S is less than the product of Q and R, then the same sign will be between these two rational numbers. Means less than is here, so less than is here. So P upon Q is less than R upon S. So in this way, we can decide the comparison of two rational numbers as we have to consider the cross multiplication of these two numbers, means P into S and Q into R. And from these two products, we can decide their comparison. So if the two products are equal, means both the rational numbers are equal. If the product of PS is greater than QR, then first number P upon Q is greater than the second number R upon S. And if PS is less than QR, then P upon Q is also less than R upon S. So in this way we have learned the order relation between the rational numbers.